या भोंदू खरातला कोर्टामध्ये हजर केलं होतं आणि त्यावेळी भोंदू खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली। 14 दिवसांची पोलीस कोठडी पूर्ण झाली आणि त्यानंतर आता SITनं न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्याची विनंती केली, ती मान्य केली आहे आणि न्यायालयीन कोठडीमध्ये त्याला वर्ग केलं गेलं। मात्र दुसऱ्या गुन्ह्यामध्ये वर्ग करण्यासाठी नव्यानं न्यायालयासमोर अर्ज केला जाणार आहे आणि त्यानंतर सरकारवाडा पोलीस स्थानकाच्या गुन्ह्यात पुन्हा SIT खरातचा ताबा घेतला जाईल। न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर आता खरातला वैद्यकीय तपासणीसाठी नेलं गेलं। या वैद्यकीय चाचणीनंतर त्याची रवानगी नाशिक सेंट्रल जेलमध्ये केली गेली आहे। आपल्यासोबत वैभव सोनावणे जोडले जात आहेत आणि वैभव, आपण पाहतोय की आता पुन्हा या खरातची दुसरी चौकशी होऊ शकेल आणि त्यासाठी त्याला आता नाशिकच्या जेलमध्ये नेलं जात आहे, काय सांगता येतंय? आज न्यायालयातून त्याला जेव्हा MCR त्याचा झाला, न्यायालयीन कोठडीमध्ये त्याची रवानगी झाली। खरं SITनंच न्यायालयाकडे MCRची मागणी केलेली होती। नेमकं हे असं का केलंय हे काही लक्षात आलेलं नाही। याचं कारण SIT थेट न्यायालयामध्येच अर्ज देऊन एका गुन्ह्यातून दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्याला वर्ग करता आला असतं ज्युडिशियल रिमांड झाल्यानंतर। मात्र SITनं तसं न करता त्याला न्यायालयातून सिव्हिल हॉस्पिटलला नेऊन त्याची मेडिकल केली आणि त्यानंतर त्याची रवानगी जी आहे ती न्यायालयाच्या आदेशानुसार जी न्यायालयीन कोठडी मिळालेली होती त्या न्यायालयीन कोठडीनुसार त्याला नाशिक सेंट्रल जेलमध्ये आता काही वेळापूर्वी आतमध्ये नेण्यात आलेलं आहे। आता इथली प्रक्रिया आहे, त्याला त्याची जेल एंट्री जी आहे ती इथं होईल। मात्र या सगळ्या प्रक्रियेनंतर SITनं पुन्हा न्यायालयामध्ये जो सरकारवाडा पोलीस ठाण्यातला अर्ज आहे 76/2026चा जो गुन्हा आहे त्याच्यामध्ये वर्ग करून घेण्यासाठीचा अर्ज केलाय, तो न्यायालयानं मान्यही केलाय। आता पुन्हा उद्या SIT त्याला जेलमधून ताब्यामध्ये घेईल आणि न्यायालयासमोर प्रोड्यूस करेल। खरं ही सगळी प्रक्रिया करायच्या ऐवजी तातडीने SITनं त्यांच्या ताब्यामध्ये अर्ज जो आहे तो त्याच्यावरती आदेश होईपर्यंत त्यांच्या ताब्यामध्ये जरी ठेवला असतं आणि इथं जेलला न पाठवता चौकशी आणखी त्यांना काही काळ मिळाला असता। मात्र या तांत्रिक प्रक्रियेमध्ये जास्त वेळ जो आहे तो SITनं घालवलेला दिसतोय। असं जरी असलं तरी एकूण त्याची न्यायालयातली सुनावणी जी आहे ती संपल्यानंतर जेव्हा सिव्हिल हॉस्पिटलला त्याला आणलेलं होतं, तोल जात होता त्याचा, आतमध्ये नेलं, त्याला वैद्यकीय चाचणी केली, बाहेर आणताना त्याचा तोल जो आहे तो जात होता। या सगळ्या प्रक्रियेच्या दरम्यान जे चौकशी करणारे अधिकारी कर्मचारी आहेत ते सुद्धा बऱ्याच गोष्टी सांगतायत। हा खरात जो आहे तो त्यांना सुद्धा आपल्या ताब्यामध्ये काही घेता येते का किंवा त्यांना आपल्या बाजूने वळवता येते का यासाठीचे प्रयत्न करतो। अनेक जणांना, काही कर्मचाऱ्यांना त्यांचं भविष्य सांगायचा प्रयत्न केला त्यानं। अशा काही गोष्टी ज्या आहेत, असे गॉसिप सुद्धा या तपासातले बाहेर येत आहेत। आता या सगळ्याच्या दरम्यान केवळ तांत्रिक प्रक्रिया जी आहे ती शिल्लक राहिलेली आहे। उद्या त्याला ताब्यामध्ये घेईल यासाठी आणि न्यायालयामध्ये पुन्हा हजर करेल। दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्याचा रिमांड मागितलं जाईल आणि पुन्हा त्या गुन्ह्यामध्ये 14 दिवस रिमांड जो आहे तो मिळेपर्यंत ही प्रक्रिया जी आहे ती सुरू राहील आणि त्याच वेळेला या गुन्ह्याचा पॅरलल तपास जो आहे तो सुद्धा सुरू राहील। असं साधारणपणे दिसतंय। जे 8 गुन्हे दाखल आहेत या 8ही गुन्ह्यांमध्ये त्याची वारंवार कोठडी जी आहे ती मागितली जाईल आणि या सगळ्या एकूण गुन्ह्याचा तपास जो आहे तो केला जाईल। बरोबर आहे वैभव, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय की आता या भोंदूनं अधिकाऱ्यांना सुद्धा आपल्या कैहात घ्यायचा प्रयत्न केल्याचं आपल्याला वैभव यांनी सांगितलं। हा भोंदू अशोक खरात याचा नवीन कारनामा आता समोर आलाय। या भोंदू खरातनं शाकाहारी असलेल्या लोकांना मासा खायला भाग पाडलं। मासा पाण्यातली वनस्पती आहे असं सांगून प्रसाद म्हणून तो मासा खायला द्यायचा। मासा कापल्यावर रक्त येत नाही, माशात हाडं नाहीत, मासा ही पाण्यातली वनस्पती आहे हे त्याने सांगितलं। आणि जैन व्यावसायिकांकडनं लाखो रुपये या खरातनं उकळलेत। SITच्या तपासामध्ये खरातचा हा नवीन कारनामा आता समोर आलाय। या खरातची सेल्फ फिश थेरपी काय होती? शाकाहारी लोकांना हा मासा खायला भाग पडायचा। मासा ही पाण्यातली वनस्पती आहे असं सांगायचा आणि प्रसाद वाटप करायचा। मासा कापला की त्यातनं रक्त येत नाही हे सांगायचा आणि माशांना हाड नाही अशी ही बतावणी हा करायचा आणि त्यानंतर जैन व्यावसायिकांना फसवून त्यांच्याकडनं लाखो रुपये त्यांना उकळलेले आहेत। हा भोंदू बाबा अशोक खरातच्या मुलीच्या नावावर पुण्यातल्या एका मॉडेल कॉलनीमध्ये आलिशान इमारतीमध्ये 3 BHKचे फ्लॅट आहेत अशी माहिती आता समोर आली आहे। 24 रत्नम नावाच्या आलिशान सोसायटीत 7व्या मजल्यावर 1055 चौरस फुटांचा आलिशान फ्लॅट खरातनं घेतला।
13 सप्टेंबर 2023 रोजी या फ्लॅटची खरेदी केली गेली. खरातनं यासाठी संबंधित बिल्डरला 1,20,00,000 रुपये रोख स्वरूपात दिले. या सेल डेटमध्ये चेकनं व्यवहार केल्याचा कुठलाही उल्लेख नाही. राज्यभरातल्या प्रमुख शहरांमध्ये खरातची स्थावर मालमत्ता होती, यावरनं हे दिसून येत आहे. पुण्यातल्या सगळ्यात जास्त महागड्या समजल्या जाणाऱ्या मॉडेल कॉलनीमध्ये खरातचा हा आलिशान फ्लॅट आहे. नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्या आणि त्याच्या परिवाराच्या नावावर राज्यभरातल्या मुख्य शहरांमध्ये अनेक प्रॉपर्ट्या असल्याचं आता समोर आलेलं आहे. आणि पुण्यात देखील खरं तर उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या दीप बंगला चौकापासून जी मॉडर्न कॉलनी आहे तिथल्या एका मोठ्या सोसायटीमध्ये रत्नम 24 रत्नम नावाची ही सोसायटी आहे. आणि याच सोसायटीच्या एका मजल्यावरती जवळपास 3 BHK फ्लॅट ह्या अशोक खरातच्या मुलीच्या नावावरती असल्या 7व्या मजल्यावरती हा फ्लॅट आहे. 3 BHK फ्लॅट आणि अशोक खरातच्या मुलीच्या नावावरती खरं तर हा फ्लॅट आहे. 13 सप्टेंबर 2023 रोजी हा फ्लॅट जो आहे तो अशोक खरातने त्याच्या मुलीसाठी खरेदी केला होता. जवळपास 1,20,00,000 रुपयांची रोख रक्कम या फ्लॅटसाठी देण्यात आली होती. 7व्या मजल्यावरती जवळपास 3 BHK फ्लॅट असल्याचं समोर आता आलेलं आहे. पुण्यातल्या सर्वाधिक महागड्या समजल्या जाणाऱ्या मॉडेल कॉलनीत हा आलिशान फ्लॅट आहे. खरं तर अशोक खरातने त्याच्या नावावरती किंवा त्याच्या परिवाराच्या नावावरती खरं तर पुण्यात जो फोफळे नावाचा त्याचा CA आहे त्याच्या नावावर देखील अनेक जमिनी कोरेगाव पार्क परिसरात काल सापडल्या होत्या. आणि आता एक 3 BHK फ्लॅट त्या भोंदूबाबाची जी मुलगी आहे तिच्या नावावरतीच या 24 रत्नम सोसायटीमध्ये असल्याचं उघड झालेलं आहे. खरं तर अशोक खरातवरती फास आता SIT कडून आवळण्यात आलेला आहे. त्याच्या मुलाला काल ताब्यात घेतले. त्याच्या पत्नीवर देखील गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्याची पत्नी फरार आहे. पण आर्थिक गुन्हे शाखेमार्फत या सगळ्या प्रकाराची चौकशी व्हावी अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती. आणि आता राज्यातील अनेक नामांकित शहरामध्ये अशा उच्चभ्रू सोसायटीमध्ये अशोक खरात याच्या संबंधित नातेवाईकांचे किंवा त्याचे स्वतःचे फ्लॅट असल्याची माहिती समोर आलेली आहे. आणि त्यातलाच एक फ्लॅट पुण्यातल्या या 24 रत्नम सोसायटीच्या 7व्या मजल्यावरती त्याच्या मुलीच्या नावावरती असल्याचं आता उघड झालंय. अभिजित पोते, न्यूज 18 मराठी, पुणे. या भोंदू अशोक खरातनं इन्कम टॅक्स मध्ये सुद्धा घोळ केला आहे, आता समोर आलंय. भोंदू अशोक खरात केवळ काही लाखांचं उत्पन्न दाखवून आयकर भरत होता अशी माहिती आता समोर आली आहे. मात्र अशोक खरातची संपत्ती शेकडो कोटींच्या घरामध्ये होती. अशोक खरातनं कंपन्या, बांधकाम प्रकल्प, हार्डवेअर व्यवसायात GST बुडवल्याचाही संशय आहे. आयकर विभागाला हा संशय आलाय आणि आयकर विभागाकडनं अशोक खरातवर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. या अशोक खरातचा पुण्यातला CA, पुजारी आणि सराफ व्यावसायिक यांच्याशी चौकशी आता केली अशी माहिती समोर येते. खरातला समोरासमोर बसवून चौकशी केली असं हे आता कळतंय. तब्बल 6 तास चौकशी केली आणि त्यावेळी पुण्यातल्या एका बँकेतनं घेतलेल्या कर्ज प्रकरणात माहिती उघड झाली आहे. एका बँकेच्या मॅनेजरला 1 कोटी रुपये लाच दिल्याची ही माहिती आता मिळते. भोंदू खरात प्रकरणातले व्हिडिओ आता समाज माध्यमांवर व्हायरल केले आणि त्या प्रकरणी राज्यभरात 100 पेक्षा जास्त गुन्हे दाखल केलेले आहेत. SITनं व्हिडिओ संदर्भातल्या तब्बल 3,500 लिंक्स समाज माध्यमांवरनं हटवलेल्या आहेत. अशोक खरात प्रकरणात SITला सरकारी वकील मिळेना झालाय आणि ज्येष्ठ विधिज्ञ आणि विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट अजय मिसर यांनी केस चालवायला नकार दिलेला आहे. SITनं विशेष सरकारी वकील अजय मिसर यांना ही केस चालवण्यासाठी लेखी पत्राद्वारे विनंती केली होती. मात्र 2011 मुंबई साखळी बॉम्बस्फोट खटला, रवी पुजारी प्रकरणातला महाराष्ट्रातले सगळे खटले, त्याचबरोबर अन्य महत्त्वाच्या खटल्यांच्या न्यायालयीन चौकशीच्या कामामुळे या प्रकरणाला वेळ आणि न्याय देता येणार नाही असं विशेष सरकारी अजय मिसर यांनी केस चालवायला नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. आणि SITला लेखी पत्राद्वारे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांच्याकडनं नकार प्राप्त झालेला आहे. आता ॲडव्होकेट अजय मिसर यांनी नकार दिला, त्यामुळे सहाय्यक सरकारी वकील शैलेंद्र बागडे हेच युक्तिवाद करणार आहेत, हे आता समोर येत आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणी रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत.
अशोक खरात प्रकरणी आता रोहित पवारांनी एक नवीनच आरोप केलाय। भोंदू अशोक खरात यांच्याकडे फोटोवर फुल्या मारण्याची पद्धत होती आणि त्यानुसार अजितदादा आणि महाराष्ट्रातल्या आणखी एका अत्यंत बड्या नेत्याच्या नावावर आणि फोटोवर फुल्या मारल्या होत्या असं कळतंय। असं सूचक ट्विट रोहित पवारांनी केलंय। तसंच या भोंदू खरातनं कुणाच्या सांगण्यावरनं फोटोवर फुल्या मारल्या आणि हा जादूटोणा केला, त्यांच्या सांगण्यावरनं जादूटोणा केला, त्यांचा हेतू काय होता हे सुद्धा समोर येणं गरजेचं आहे अशी मागणी ही रोहित पवारांनी ट्विटरवरनं केली आहे। आणि त्यामुळे नव्या चर्चांना उधाण आलंय। रोहित पवारांनी थेट अजित पवार यांच्या विधान निधनाबाबत अशोक खरातवर आरोप केले आणि राज्यात खळबळ झाली आहे। माननीय रोहित पवारजी, विजय वडेट्टीवारजी हे जे मीडिया मॅनेजमेंट करताय, अति सेन्सिटिव्ह केसमध्ये जे एसआयटी आहे त्या एसआयटीकडे यांनी जाऊन पुरावे दिले पाहिजे। ज्या बाजू एसआयटी समोर मांडायच्या त्या मीडियामध्ये मांडून त्या केसमध्ये अजून जास्त त्या ठिकाणी संभ्रम निर्माण करून जनतेच्या मनामध्ये कल्लोळ निर्माण करण्याचं काम करतायत। इतकी सेन्सिटिव्ह इन्क्वायरी आहे, त्यामध्ये जाऊन बसा ना, एसआयटीला काही पुरावे द्या। असेल माहिती तुम्ही एसआयटीला द्या। रोहित पवारचं म्हणणं जर खरं असेल तर एसआयटीला द्या, एसआयटी तयार आहे ना। पण तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहात जाहीर केल्यानंतरही तुम्ही एसआयटीकडे चौकशी अधिकाऱ्याकडे तुम्ही काही न देता नुसता त्या ठिकाणी तोंडाच्या वाफा फेकून मीडिया मॅनेजमेंट करण्याकरता आपली किंमत महाराष्ट्रात वाढवण्याकरता करताय। तुम्ही द्या ना त्या एसआयटीला, एसआयटी कारवाई करेल नाही। जिथे असेल तिथून सरकार आणतात, पोलीस आणतात। पोलीस आपले सक्षम आहे महाराष्ट्राचे। महाराष्ट्र पोलीस हे देशातली सर्वात चांगली पोलीस आहे, त्यामुळे संशय व्यक्त करू नका। जिथे असेल तिथून हुडकून काढेल आणि अवैध संपत्ती जमा करणे, नियमबाह्य संपत्ती असणे हे सर्व कायद्याच्या कक्षेत आहे। त्यामुळे मला वाटतं कायदेशीर ज्या बाबी आहे, ती खरातची पत्नी असो की कोणी असो, त्यांना धुंडून सरकार काढेल आणि कारवाई करेल। सीबीआय चौकशीच्या बाबतीमध्ये मागणी केलेली आहे। मला अजूनही कळत नाही की मी काल कळलं, मी बघितलं नाशिकला एक बॅनर लावलेला दिसला, त्यामध्ये सामान्य जनतेची भावना त्या बॅनरमधून कळली की साधा FIR सुद्धा होऊ शकत नसेल अजितदादांचा, ते महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। त्यामुळे शंकेला अनेक कारणं आहेत। त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की मी कारवाई करतोय, परंतु काय कारवाई केली, ब्लॅक बॉक्सचं काय झालं, ब्लॅक बॉक्सला लगेच आपण 21 दिवसाच्या आतमध्ये लगेच त्याचा रिपोर्ट यायला पाहिजे। अजून त्याच्या बाबतीत मला रिपोर्ट आला नाही। CID चौकशीची काय झालं त्याच्या बाबतीमध्ये खुलासा झाला नाही। आणि म्हणून ह्या शंकेच्या मध्ये रोहित पवारनी केलेल्या शंकेला कुठेतरी त्या ठिकाणी साम्य जुळतं का, याचा निश्चितपणाने शोध आता खात्याने करणं गरजेचं आहे।